तर आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावरती परिणाम झालाय। 3 दिवसांमध्ये एलपीजी गॅस दरवाढ झाली आहे। 61 रुपयांवरून थेट 75 रुपये प्रति लिटरवरती दर गेलाय। दरवाढीमुळे रिक्षा चालक अडचणीत आले आहेत। भाडेवाढ होण्याची त्यामुळे शक्यता वर्तवली जाते। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे अनेक अंगाने परिणाम जे आहे ते भारतात आणि महाराष्ट्रात जाणवताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा आता भासताना पाहायला मिळतो। जवळपास शहरात 9 ऑटो एलपीजी गॅसचे जे पंप आहेत, मात्र यातील 7 पंपावरील गॅस संपला अशी माहिती सुद्धा आपल्याकडे येते। आणि ज्या 1-2 पेट्रोल पंपावर हा गॅस उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ते ऑटो चालकाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी 61 रुपये प्रति लिटर असणारा हा गॅस आता तब्बल जे आहे ते 74.95 पैशावर जाऊन पोहोचलाय। आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑटो चालक एकत्र चित्र पाहायला मिळतात आणि आता आपल्या ऑटोमध्ये सुद्धा गॅस भरताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि अनेक पंपावरील जे आहे ते गॅस संपल्यामुळे ही सगळी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आणि गेल्या 3 ते 4 दिवसात तब्बल 14 रुपये ऑटो एलपीजी गॅस वाढले, त्यामुळे रिक्षा मालकावर सुद्धा उपासमारीची वेळ येऊ शकते अशा प्रतिक्रिया यांनी दिल्यात। आणि यातून आता सरकारने तोडगा काढावा, मार्ग काढावा अशी सगळी मागणी छत्रपती संभाजीनगरमधून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन हर्षल निकम सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती।